36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर ते चार भिंतीत शिक्षण मिळतं. त्याला जर प्रत्यक्ष अनुभवांची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहते. म्हणून शैक्षणिक सहली किंवा अभ्यास दौऱ्यांची गरज असते. अशीच ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिक अशी त्रिवेणी अनुभूती देणारी सहल स्पार्क फाउंडेशन ठाणे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद ISO शाळा कोचाळे या शाळेच्या मुलांनी अनुभवली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या कोचाळे शाळेचे 5वी ते 8वीचे शाळेचे 40 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि 8 पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सहलीमध्ये सहभागी झालेले होते. या एक दिवसीय सहलीमध्ये मुलांनी प्रसिद्ध असलेले नाशिकचे जैन मंदिर बघितले. यामध्ये मंदिरात असलेले भगवान महावीर यांची कोरीव मूर्ती, तसेच गोशाळा, पांडवलेणीमधील पुरातन काळातील शिलालेख, भगवान गौतम बुद्ध यांची दगडावर कोरलेल्या विविध मूर्त्या, यामध्ये असलेल्या गुफा, नेहरू तारांगणातील शो ज्यांच्यामध्ये संपूर्ण सूर्यमाला, ग्रहतारे निर्मिती आणि उपग्रह यांचा प्रत्यक्षात अनुभव घेतलाय. पेरूची वाडीमध्ये अनेक प्राणी पक्षी बघितलेत. हे पक्षी प्राणी संपूर्ण भारतातील होते. यामध्ये ससे, रंगीबिरंगी चिमणी, शहामृग, मोठे सरडे, काश्मीर बकरी असे अनेक राज्यातील प्राणी पक्षी यांचा अनुभव घेतलाय. तसेच अस्सल पेरूपासून बनलेल्या पेरूच्या आईस्क्रीमचा आनंद घेतलाय. त्यानंतर प्रसिद्ध असे नाशिकचे काळाराम मंदिर बघितलंय. अशी ही अभ्यासपूर्ण सहल स्पार्क फाउंडेशनच्या सहकार्यानं पूर्ण झाली आहे. आपल्याला या सगळ्या ठिकाणी बहुतांश काय भेटते? शिलालेख भेटते. आता ही समोर मूर्ती बघताय बघा, ही मूर्ती पूर्ण कशामध्ये केलेली आहे? कशामध्ये केलेली आहे? पूर्ण दगडामध्ये. हिला काय म्हणायचं? शिलालेख म्हणायचं. या ठिकाणी जास्तीत जास्त गौतम बुद्ध यांच्या आपल्याला काय भेटतील? मूर्त्या भेटतील. आणि हा पूर्ण जो परिसर आहे, या ठिकाणी कुठेही बांधकाम केलेला नाही. हे सगळं न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळे, पालघर.